गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. खरं सांगायचं तर मी थोडासा नर्वस आहे, कारण की मी फर्स्ट टाइमच कॅमेराला फेस करून बोलत आहे. आज आपला आहे फर्स्ट मोटर ब्लॉग व्हिडिओ. आपण जात आहोत किल्ले सिंहगड पाहण्यासाठी. ॲक्च्युली आपण आपल्या प्लॅनपेक्षा थोडंसं डिले चालत आहोत, तर इथं जास्त काही न बोलता आपण फर्स्ट निघू आणि त्यानंतर बाईकवरती आपण गप्पा मारू. चला तर मग निघूया. तर आपली आजची ट्रॅव्हल पार्टनर आलेली आहे मिस वैशाली. तर आपण निघूयात आता. मी तिला फॉलो करायचं ठरवले, कारण की मला रस्ता माहीत नाही आणि आपल्या बाईकला मोबाईल होल्डरसुद्धा नसल्यामुळे आपण मॅप पण पाहू शकत नाही. त्याच्या बाईकला ऑलरेडी मोबाईल होल्डर होतं, तर आम्ही असं ठरवलं की तिनं आजच्या राईडची कॅप्टन आणि मी तिला फॉलो करणार आहे. बस ओके. तर चला मग, आपली आजची जर्नी सुरू झालेली आहे. तर असं ठरवलं आहे की आम्ही मॅक्झिमम स्पीड 80 ठेवायचं, त्याच्यावरती नाही जायचं, कारण की ऑब्वियसली ती आहे 155, ही आहे 125. तर स्पीड मॅच करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. सो 80 मॅक्झिमम, त्यापेक्षा जास्त नाही. सिंहगडला जायचं यामुळे ठरलं की अगोदरपासूनच वैशालीची आपल्या पुण्याच्या आजूबाजूला जे गडकिल्ले आहेत ते पाहण्याची तिची सिरीज चालू आहे. सो तिचा आज सिंहगडला जायचा प्लॅन होता आणि पाठीमागच्या 2 ते 3 ब्लॉगमध्ये तिच्या राईडसोबत मीही गेलो होतो. तर मी पण म्हटलं की ठीक आहे, चला जाऊ, तर आपण पण सुरुवात करूयात आपल्या मोटो ब्लॉगची. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तर राहिलं, गेल्याच वीकमध्ये आपण DJI Action 6 घेतलेला आहे. 9 ते 10 महिने मी प्लॅन करत होतो ॲक्शन कॅमेरा घेण्याचा. ते तर फायनली गेल्या विकेंडला त्याचा मुहूर्त लागला. आपण Action 6 घेतला. 2-3 दुकानात चौकशीसुद्धा केली होती, मला भेटला नाही, आउट ऑफ स्टॉक सांगत होता. मग असं ठरवलंच होतं की आपण पण आता अवेलेबल नाही तर Action 5 Proच घेऊ. पण लकीली एका इन्क्वायरीमध्ये मला कळालं की Action 6 अवेलेबल आहे. तुम्हाला मेनली सांगतो की मी मोटो ब्लॉगिंग सुरू केली आहे हे ऐकल्यानंतर जे काही लोक मला ओळखतात त्यांना विश्वासच बसणार नाही, कारण की त्यांना माहिती आहे ऋषिकेश किती कमी बोलतो आहे. मलाच विश्वास बसत नाही. मी स्टार्ट केलं आहे ॲक्च्युली मोटो ब्लॉगिंग. खूप दिवस झालं प्लॅन होता की आपल्याला रायडिंग रिलेटेड व्हिडिओ बनवायचे आहेत. ऑब्वियसली फक्त व्लॉगिंगच नाही, तर बाईक सेफ्टी, नंतर गिअर्स बद्दल रिव्ह्यू, इन फ्युचर आपण बाईकचे सुद्धा रिव्ह्यू करू. म्हणजे बाईक रिलेटेड जे काही असेल. असं झालं, एरियामध्ये आलो नाही जवळपास 3 वर्ष झाले. त्याच्यामुळे म्हटलं रिस्क नको घ्यायला. ऑलरेडीच आपण थोडंसं लेट आहोत, आणखीन रस्त्याचा चकवा लागला, आणखीन लेट होणार. मेनली माझं टार्गेट होतं की आपल्याला सनराईज सिंहगड किल्ल्यावरून बघायचं आहे. पण मला वाटत नाही ते पॉसिबल होईल. इथेच 6 वाजले आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर सनराईज लवकर होतो. तर थोडंसं चलत असते. काय झालं बहुतेक प्रूफ कन्फर्मेशन चालू. एवढं मोठं तर लिहिलंय त्यानं, टेक फ्लायओव्हर. चला जाऊ दे, हो पुढं. सरळ मोबाईलच्या स्क्रीनवरती मोठ्या अक्षरात लिहून आले की टेक फ्लायओव्हर. आणि मला विचारते गाडी थांबून की फ्लायओव्हर घ्यायचं आहे का कुठून जायचं आहे. म्हणलं ना, मुलींचं आणि गुगल मॅपचं जमतच नाही. ब्रिज संपलेला आहे मित्रांनो. हो, आवाज ऐकला असेल तुम्ही. खडा लागला उडून वायझरवरती. बघा किती इम्पॉर्टंट आहे हेल्मेट एका राईडवरती, या कंडिशनमध्ये. बघा माझ्या बाईकचा जो थ्रो आहे त्यामध्ये एवढं काही दिसत नाही रोड कसा आहे ते. ऑब्वियसली नॉर्मल स्पीडवरती आपण जाऊ शकतो आरामात, पण इन केस आपल्या बाईकचं जर स्पीड वगैरे जास्त असेल तर तुम्हाला खड्डा वगैरे दिसणं स्पीडमध्ये थोडंसं अवघड आहे.
हे बघा ह्यानं कसा अप्पर लावला आहे. आता कसं करायचं ह्या सिच्युएशनमध्ये, तर याच्यासाठी पाहिजे फॉग लाईट. फॉग लाईटचा इम्पॉर्टन्स एवढं सांगतो तुम्हाला. एवढी चांगली व्हिजिबिलिटी भेटते तुम्हाला अंधारामध्ये फॉग लाईट्समुळे. आणि अशा जर कोण मूर्खपणा केला, आता लिटरली तो टर्न घेतो आहे, मी आहे माझ्या स्पीडमध्ये आणि तो अप्पर लावला आहे, मला कसं कळणार, मला कसं दिसणार तुम्हीच सांगा बरं. तर अशा केसमध्ये असा एक त्याला अप्पर मारायचा ना फेकून, त्यानं डिपरच लावला पाहिजे त्याच्या गाडीचा. मी तर असं रिकमेंड करेल की मित्रांनो, जर तुम्हाला प्रवास करायचा ना तर टू व्हीलरवर करायला, त्याच्याशिवाय मजा नाही सिरियसली. कॉर्नरिंगमध्ये तर आपण PMTला जाऊ देऊ अगोदर, नंतर आपण जातो. कारण कसं आहे माहिती आहे ना, मोठ्या वाहनांमुळे ना आपल्याला प्रॉपर व्ह्यू भेटत नाही. थंडी वाजायला यार, मला थंडी सहन होत नाही अजिबात. स्वराज्यामधला, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधला वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर किल्ल्यापैकी एक, जो की पॉप्युलर म्हणण्यापेक्षा महत्त्वाचा, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट किल्ला, त्याच्यापैकी एक म्हणजे सिंहगड किल्ला. थंडी वाढली, लेस थंडी वाढली आता तर लोक बघा स्वेटर घालून फिरते. म्हणजे तुम्हाला कळालं असेल की थंडी कसल्या प्रकारची आहे तर भर उन्हाळ्यात सुद्धा. चुकला ना रस्ता, मला वाटायच लागलं होतं. काल रात्री जी व्लॉग बघितला होता त्यानं हीच रूट दाखवला होता, एक रस्ता ट्रेकिंगसाठी. हे ट्रेकिंगसाठीचा रस्ता आहे आणि ती गाडी पूर्ण गडापर्यंत जाणार, त्याच्यासाठी पलीकडचा रस्ता. घ्या उठून तिकीट. सावधान, बिबट्या इथं. लास्ट टाइम आलतो तेव्हा डांबरी रोड होता हा, डांबरी रस्ता होता आणि पूर्ण असं ते बरोबर खराब झालेला डांबरी रस्ता बघा. जाळले का जळले काय झालं इथं, पूर्ण डोंगर जाळलेत वाटतं. व्ह्यूची मजा घ्या. मी तर बघतच आहे, पण सोबत तुम्ही पण बघून घ्या. पॉसिबल असेल तर प्रत्यक्षात येऊन व्ह्यूची मजा घ्या. कारण की स्क्रीनवर बघणे आणि प्रत्यक्षात बघणे यामध्ये खूप फरक आहे. सावधान, वाहने जपून चालवा, कारण की एकदम शार्प टर्न आहे. हा बघा, ही बाईक स्लिप होण्याची पॉसिबिलिटी असते. हा रस्ता एक नंबर केला आहे, काही पण म्हणा तुम्ही. बरेच लोक ना किल्ल्यांची जी व्हिजिट करतात, किल्ले बघण्यासाठी जातात, ते पावसाळ्यामध्ये जातात. पण मला असं वाटतं की पावसाळ्यामध्ये ना तुम्हाला आहे हिरवळ दिसेल, पाऊस दिसेल, तुम्ही त्या थ्रिलची मजा घेता. पण जर तुम्हाला गड किल्लेच जर पाहायचे असतील ना, तर मला असं वाटतं की तुम्ही एकतर विंटरमध्ये यावं, लेट ऑफ विंटर किंवा स्टार्ट ऑफ समर या पिरियडमध्ये, म्हणजेच जान ते मार्चमध्ये. कारण की ऊन पण कमी असतं आणि प्रॉपर सगळे जे हे आहेत व्ह्यूज वगैरे किंवा पूर्ण किल्ला बघण्यासाठी तुम्हाला ती योग्य ती वेळ आहे. ना कुठं फॉग असणार आहे, ना कुठं स्लिपरी रस्ता वगैरे असणार आहे, जेणेकरून तुम्ही पूर्ण किल्ला पाहू शकता. तर या ठिकाणी आम्हाला फोटोज क्लिक करायचे होते, पण ऑलरेडीच काही लोक फोटो क्लिक करत आहेत, तर त्यांना वेळ लागू शकतो. सो आम्ही डिसाईड केलं की आपण पुढं जाऊ. पुढे एखादा फोटो पॉईंट असेल तर तिथे फोटो काढू. ₹100 सापडले मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही आत्ता. असं वाटतं की मला हे वैशालीचे आहेत, कारण की तिनं ना तिथं खाली म्हणजे 50 रुपयाची पावती फाडत होते ना लोक, त्यावेळेस 100 रुपयाची नोट काढली होती आणि त्याच्या अशा 4 गाड्या होत्या. तर मला असं वाटतं की तिच्याच खिशातून पडल्या असावेत, ते विचारतो गेल्यानंतर तिला. ऑलमोस्ट पोहोचलेलो आहेत आपण गडावरती. तर मी लेफ्ट साईडला न फक्त डायरेक्ट पुढे गाडी चालवतो. खूप वरती आलो आहे आपण. वा, काय व्ह्यू.
गडच आहे ना नक्की. हां सावकाश सावकाश सावकाश. लागलं का? पाय दुमडला, उचल ना गाडी. दगडावून निघलं. सावकाश वळवायचं ना. अरे दगडावून. बरं राहू दे, थांब. सरक उचलतो मी, सरक. मला रोडवर 100 रुपयाची एक नोट सापडली, ती घाटात मध्यभागी. मग ती माझीच आहे. उगाच का? अरे शपथ ती माझी नोट आहे. कशावर म्हणेल? कारण ती कडक होती आणि ती तशीच त्याच्यात ठेवली होती. मला वाटलंच ही तुझी नोट असेल म्हणून घड्या बघून. कशामध्ये ठेवली होती माहिती का? लायसनच्या पॉकेटमध्ये ठेवली होती. सिंहगड किल्ल्यावरती आल्यानंतर पार्किंग एरिया, गाड्यांची गर्दी बघून तुम्हाला कळतच असेल की किती पब्लिक असेल गडावरती. मी असं एक्सपेक्ट केलं होतं की उन्हाळ्याचे दिवस आहेत तर गड किल्ल्यावरती कमी लोक असतील, पण इथं आल्यानंतर उलटच झाले. आता आपण पोहोचलो आहोत सिंहगडच्या पहिल्या दरवाजापाशी. त्या दरवाजाचं नाव आहे पुणे दरवाजा. दरवाजाच्या बाहेर फोटोशूट चालू आहे. पहिला दरवाजा चढून तुम्ही पुढे आल्यानंतर समोर तुम्हाला सिंहगड किल्ल्याचा पूर्ण नकाशा दिसेल. यावरती सिंहगड किल्ल्याचे पूर्ण स्पॉट तुम्हाला दाखवले आहेत. पुढे आल्यानंतर लगेचच आहे दरवाजा नंबर 2, पुणे दरवाजा 2. गडावरती कोण दिसलं बघा, 2 गाढवं माल वाहतूक करणारे. हा आहे बहुतेक 3रा दरवाजा. इथे काही अशी इन्फॉर्मेशन लिहिली नाही. 3रा दरवाजा, पण मला असं वाटतं हा 3रा दरवाजा आहे. 3ऱ्या दरवाजानंतर आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा पुढे आल्यानंतर आपल्याला तोफखान्याचा बोर्ड दिसेल. हा आहे तोफखाना, तुम्हाला दाखवतो बघा. हा तर आपण सरळ जाऊ, फर्स्ट तोफखाना बघू. समोर दिसत आहे तो आहे तोफखाना. बघू आपण आतमध्ये जाऊन. तोफखान्याच्या मध्ये आल्यानंतर हे बघा बांधकाम, किती जुनं बांधकाम दिसत आहे. सोबतच जितकं जुनं तितकंच मजबूत. तेव्हाची इंजिनिअरिंग बघा सिरियसली, आणि आत्ताची बघा. तोफखान्याच्या बाहेर आल्यानंतरचा व्ह्यू बघा, किती सुंदर दिसत आहे सगळं काही. समोरच तुम्हाला नदीही दिसत असेल आणि बहुतेक हा ट्रेकिंगचा रस्ता आहे जिथून लोक ट्रेक करत गडावरती जातात. आपण तोफखान्यानंतर थोडंसं पुढं चालत आल्यावर आपल्याला दिसत आहे पुढं घोड्याची पागा. या ठिकाणी असं मला वाटते की घोड्यांची राहण्याची सोय वगैरे होत असेल, तरी आपण तिथं प्रत्यक्षात जाऊन बघूया ॲक्च्युली काय आहे ते. थोडासा ॲडव्हेंचर टाईप रस्ता तिकडे जाण्यासाठी. समोर आल्यानंतर हा थोडासा गुफा टाईप व्ह्यू आहे. आपण आता मध्ये जाऊयात. दरवाजातून पुढे गेले की एक खोदकाम लागतं. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे, त्यांच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरचे पाणी आत येऊन मिसळू नये यासाठी बाजूने कठडे खोदले आहेत. ही जागा घोड्यांची पागा म्हणून ओळखली जाते. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. तर त्या हॉटेलमध्ये आम्ही मटकीची उसळ आणि कांदा भजीची एक प्लेट मागवली. तर सध्या आली आहे आपली कांदा भजी प्लेट, तुम्हाला दाखवतो बघा. क्रिस्पी तिची उसळ, तर आपली मटकी उसळ आली आहे. आपण फक्त हेल्दी खाण्यावर लक्ष द्यायचं. आता तेललेलं भिजलेलं काय खायचं नाही. ह्याच्यात 2 भजी कुठे गेले? सांगितले 2 भजी कुठे गेले? तुझ्या पोटात गेले. हा जो खाली तुम्हाला रूट दिसत आहे तो ट्रेकिंगचा रूट आहे. पूर्ण खालून वरती इथपर्यंत डायरेक्ट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येणारा रस्ता आहे. गडावर सध्या असलेल्या तोफांपैकी ही एकमेव मोठी तोफ आहे. हे आहे लोकमान्य टिळकांचे सिंहगडावरील विश्रामधाम. सध्याला हे पूर्णपणे बंद आहे. आतमध्ये जाण्यास कोणालाही परमिशन नाही आहे. गनिमिकावा, गनिमांना कसा ठेचावा, गनिमांना कसा ठेचावा, अशा पद्धतीमध्ये तानाजी मालुसरे गडाच्या पश्चिमेच्या बाजूला
एका वेशात आले, ते म्हणजे गोंधळ्याच्या वेशात आले. सूर्याजीला संबोळ वाजवणारा बनवला, शेलार मामाला मशाल पेटवणारा बनवला. हे येऊन भिडले कोळीवाड्याला. अतिशय असणाऱ्या भागातला किल्लेदार घेरासिंहगडचा खालील खंडोजी नाईक, या खंडोजी नाईका गुप्तचार हेर आणि हल्ला केला आणि तानाजी मुळसे हातातल्या ढालीवर वार उचलला आणि दुर्दैवानं तानाजी मुळसेंची ढाल तुटली. मग शेला किती टिकणार होता? कमरेच्या कामी शेल्याला, कमरेच्या कामी शेल्याला, शेल्यावर घेतो वाराला, इंच इंच झकमा अंगाला. अरे सूर्याजी पाहत होता तानाजी मालुसरे तलवारीची वार होत होते त्या वेळेला. रक्ताच्या थळ्यात तानाजी मालुसरे, रक्ताने किल्ला लाल झाला होता. एवढा बलाढ्य मल्ल असता तानाजी मालुसरे उदयभानावरती वार चढवला आणि उदयभानाचा आग उडवला. तानाजी मालुसऱ्यानं उदय तलवारीचा हल्ला केला आणि उदयभानूचा आग उडवला आणि उदयभान तानाजी मालुसऱ्यावरती सैतानासारखा तुटून पडला. लढता लढता पडला पठ्ठा. धारार तीर्थ तानाजी मालुसरे पडले. तो सूर्याजीने जाऊन दरवाजा उघडला आणि शेलार मामाने उदयभानावरती हल्ला केला आणि किल्लेदार उदयभानाला ठार मारला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. शत्रूचं निशाण खाली केलं, पागीची गंज पेटवली आणि संदेश किल्ले राजगडाला पोहोचला. जिजाऊनं म्हटलं शिवार महाराजांना, शिवाराजे उठा, गड कोंढाण्याचा ताबा मिळाला. माझ्या तानानं कोंढाण्यावर स्वारी गड जिंकला. हा सह्याद्रीचा सिंह गरजला, सह्याद्रीचा सिंह गरजला. हर हर महादेव. इकडून ही लोक जात आहेत. आता मला वाटतं झुंजार बुजार जाण्यासाठी हा वाला रस्ता आहे. तर चला आपण जाऊया झुंजार बुजार पाहूया. आणि काय दिसते मला, कल्याण दरवाजा आहे का इकडे. आणि सध्याला कल्याण दरवाजाचं रिनोव्हेशन चालू आहे. बघून घ्या तुम्ही, पूर्णपणे काम जोरात चालू जो आहे तुमच्या समोर. आता तुम्ही पाहतात कल्याण दरवाजा. अशा प्रकारचे हे जुनं बांधकाम आहे. तर बघू शकता आणखीन देखील किती हे बांधकाम मजबूत दिसते. जे समोर दिसत आहे ते आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. जो की मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं होतं की आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांची समाधीचे दर्शन घेण्यासाठी जायचं. पण आम्ही तिथं गेलो तेव्हा आम्हाला इकडे येण्याचा रूट भेटला नाही. पण जेव्हा आम्ही पूर्ण किल्ला फिरून रिटर्न येत होतो त्यावेळेस आम्हाला कळालं की छत्रपती राजाराम महाराजांची समाधी इथे आहे. सो ही पाहून घ्या. तर किल्ला पाहून झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही थांबलो आहोत पिठलं भाकरी खाण्यासाठी. सोबत दही ऑर्डर दिली होती त्याप्रमाणे आपली पिठलं भाकरी आलेली आहे आणि दही पण आले आहे. तर मी तुम्हाला डिश दाखवतो आपल्या डिशमध्ये काय काय आलं आहे. एक नंबर पिठलं भाकरीची टेस्ट एक नंबर आहे आणि सोबत मला आवडलं म्हणजे भरीत एक नंबर आलेलं टेस्ट. जर तुम्ही इन फ्युचर सिंहगडला व्हिजिट करायसाठी आलात तर मी रिकमेंड करेल की इथली पिठलं भाकरी आणि भरीत नक्की खाऊन जावा. बेस्ट. एक सांगायचं विसरलो, कांद्याची चटणी ही पण खतरनाक झणझणीत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला सिंहगड किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आपण परतीच्या वाटेला आणि जाताना मध्येच आहे खडकवासला एक स्पॉट, एक चांगला पिकनिक स्पॉट आहे. तर आपण तिथे थोडा वेळ ब्रेक घेऊ, आपला ब्लॉग तिथे एंड करू. तर चला निघूया. खडकवासला डॅम, ज्या डॅमबद्दल मी सकाळी तुम्हाला बोलत होतो. खूप छान व्ह्यू आहे इथून. ॲक्च्युली कॅमेरामध्ये तुम्हाला एवढं क्लिअर नाही दिसणार, पण जेव्हा तुम्ही स्वतः इथं प्रत्यक्षात तुमच्या डोळ्याने बघता तेव्हा एकच नंबर. या खडकवासला डॅमवर आम्ही इथं थांबलो आणि मस्तपैकी गरम उन्हात थंडगार लिंबू सरबत घेतलं आहे. आता लिंबू सरबत घेऊन लगेचच करू. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.